नमस्कार. माझं नाव ओमकार विनायक रावंदाळे. मी मूळचा पुण्याचाच आहे. वानोडी येथे राहतो. मी देखील काही वर्षांपूर्वी तुमच्यासारखाच सगळ्यासारखा सर्वसामान्य होतो, नाही का. म्हणजे फॅमिली होते, आपलं एक रेग्युलर लाईफ चाललं होतं, नॉर्मल होतो. म्हणजे माझं रुटीन होतं घर, काम, घर असं रुटीन माझं चालू होतं. बाय प्रोफेशन मी एक लॅब टेक्निशियन आहे. आणि 2021 साली माझ्या एक आयुष्यात अशी घटना घडली की माझ्या आयुष्याला वळणच मिळालं. सहजच माझे एक डॉक्टर फ्रेंड आहेत जे मला कोविडचे सॅम्पल वगैरे द्यायचे. ते म्हणले की चल आपण एक टेस्ट ड्राईव्ह घेऊन येऊ गाडीची. गाडी घेतली, 8-10 दिवस झालेत बाहेर नाही काढली. आणि एका ठिकाणी मी हवा भरायला थांबलो. टायरमध्ये हवा कमी होती, एका ठिकाणी हवा भरायला थांबलो. त्यांना सांगितलं की दादा टायरमध्ये नायट्रोजन भरा. पण त्या माणसाला कितपत कळलं मला काय आयडिया नाही, कारण मर्सिडीज कार होती, त्या गाडीच्या टायरमध्ये ऑलरेडी नायट्रोजन एअर फिल होता आणि त्यांनी हवा भरली, नॉर्मल साधी हवा भरली. तर सिटीमध्ये काय वाटलं नाही एवढं, नाही का. आपल्या सिटीमध्ये जास्तीत जास्त 40-50च्या पुढे गाडी जात नाही. पण जसं आम्ही तळेगाववरनं हायवेला लागलो, पुणे मुंबई एक्सप्रेसवेला, गाडीची स्पीड हायवेला ऑलमोस्ट 80-90, 80-90, 100पर्यंत टच होत होती. आणि जसं आम्ही केवळे ब्रिजला चढलो तर अचानक गाडीचा डाव्या साईडचा टायर फुटला आणि गाडी जागेवर ड्रिफ्ट झाली. तर तो स्पीडमध्ये असल्यामुळे गाडी जवळजवळ 60-70 मीटरपर्यंत घसरत गेली. आणि जे सेफ्टी बॅरियर असतात रोडच्या कडेला, डिवायडर ॲल्युमिनियमचे, त्याला जाऊन गाडी धडकली. तर तो गाडीचा पत्रा आतमध्ये आला होता. जवळ गाडी आमची 70-80 मीटरपर्यंत फरफडत गेली. आणि ज्यावेळेस गाडी स्टॉप झाली त्यावेळेस त्या साईडला मी आलो होतो. आणि मी सगळ्यात पहिले त्या दोघांकडे बघितलं की जो डॉक्टर फ्रेंड होता, एक लॅब टेक्निशियन फ्रेंड होता, त्यांना काही झालं तर नाही ना, कारण माझ्यासोबत आलेत. तर त्यांना काही झालं नव्हतं. मग थोडंसं बरं वाटलं मला की बाबा त्यांना काही झालं नाही, व्यवस्थित आहेत. आणि गाडीमध्ये सगळा धूर आणि परत ते ऑइलचा वास येत होता, बोनेट अख्खं काचेवर आलं होतं, त्यामुळे काही एवढं कळत नव्हतं की नेमकं गाडी कुठं थांबली. पण काही क्षणात मी नुसतं माझ्या पायाकडे बघितलं तर तो गाडीचा पत्रा, सेफ्टी बॅरियर जो होता ॲल्युमिनियमचा, तो गाडीच्या आतमध्ये आला आणि माझ्या पायाचे 2 भाग केले होते जागेवर. आणि तो पत्रा असा रोवला होता की माझा पुढचा भाग पुढे, मागचा भाग मागे झाला होता आणि फक्त खालच्या स्किनवर पाय माझा राहिला होता. ते बघून डॉक्टर देखील शॉक झाला. डॉक्टरचे डोळे मोठे झाले, त्याला काय करावं काय सुचत नव्हतं. तो ॲक्सिडेंट बघून आजूबाजूचे जे पब्लिक होते ते गोळा झाले आणि मला बाहेर ओढून काढायला लागले. डॉक्टर म्हणला त्याला गाडीतच राहू द्या, तुम्ही जर त्याला ओढून काढताल त्याचे जीव जाण्याचे चान्सेस आहेत, कारण त्याचा अर्धा पाय खाली कट झालेला ऑलरेडी. मग खालचा पार्ट खाली, वरचा पार्ट वर होईल, त्याचा जीव जाऊ शकतो. तुम्ही थांबा, पहिला आपण पत्रा कट करू, मग त्याला बाहेर काढू. डॉक्टरने ॲम्ब्युलन्स बोलवली, रेस्क्यू टीम तिथं आल्या. जवळजवळ 200-250 लोक तिथं होती, पण कोणी मला गाडीच्या बाहेर काढू शकलं नाही. 1 तास मी गाडीत होतो. सुदैवाने ॲम्ब्युलन्स लवकर आली 10 मिनिटात. त्यामुळं डॉक्टरने काय केले, ॲम्ब्युलन्समधनं सलाईन इंजेक्शन काढले आणि मला हायवेलाच ट्रीटमेंट चालू केली. जी बेसिक ट्रीटमेंट असती की पेशंटला होशमध्ये ठेवायचं, सलाईन लावायचे, इंजेक्शन्स द्यायचे, ती ट्रीटमेंट मला चालू केली. जवळजवळ रेस्क्यू टीम आल्या होत्या, फायर ब्रिगेडवाले आले होते, पोलीस होते, क्रेन आली होती गाडी उचलायला. म्हणजे एवढा सगळा तमाशा तो तासभर चालला होता. तिथं न्यूज रिपोर्टर, मीडियावाले सगळे आले, पण कोणी मला बाहेर काढू शकत नव्हतं. मग जवळजवळ तासभर सगळ्या ह्या गोष्टी चालू होत्या. आणि माझं लहानपणापासून ते आत्तापर्यंतचं आयुष्य फ्लॅशबॅकसारखं माझ्या डोळ्यासमोरून गेलं. आणि डोळ्यासमोर नुसतं एक अंधारी येत होती. माझे डोळे जरी उघडे होते तरी मला एक अंधार दिसत होता. आणि माझी स्वप्न त्यात सगळे असं वाहून जाताना दिसत होते. मला वाटलं आता माझं काही खरं नाही. आणि लोकांच्या कमेंट्स माझ्या कानावर पडत होता, आई शपथ, आता हा तर काही वाचत नाही. अरे जसं नळाला पाणी वाहतं ना, तसं ह्याच्या पायातनं ब्लड फ्लो होतो, आता ह्याचं खरं नाही. अरे ह्याला न्या, मरायला लागला आहे, जावा ह्याला घेऊन, हा मरेल आता इथे. अशा कमेंट्स माझ्या कानावर पडत होत्या. पण मी एक पॉझिटिव्ह विचार केला की मला माझ्या आईवडिलांसाठी, माझ्या फ्युचर गोलसाठी, माझ्या आईवडिलांना कोण नाही माझ्याशिवाय, माझी बारकी बहिणी, आणि त्यांना कोण पुढं बघणार. तरी माझ्या डोक्यात येत होतं, नाही मला काही करून मला इथनं बाहेर पडायचं. माझा पाय गमावा लागला तरी ठीक आहे, मी माझ्या फॅमिलीसाठी मी पायाचं सॅक्रिफाईस करेल, पण मला माझ्या फॅमिलीसाठी जगायचंच आहे. माझे फ्युचर गोल्स आहेत ते मला साध्य करायचे. आणि हेच डोक्यात ठेवलं आणि फक्त वाट बघत होतो की मला इथनं बाहेर पडायची. कारण मला माहिती मी इथनं बाहेर पडलो मी 100% वाचणार आहे. मी सगळं तो वेदना सहन केल्या जागेवर बसून. मला डॉक्टर म्हणत होता डोळे अजिबात बंद नको करू. कंटिन्यू एक जण पाठीमागनं माझ्या तोंडावर पाणी मारत होतं की तू होश नको होऊ, कारण त्या सिच्युएशनला जर तुमचं एक्स्ट्रा ब्लड लॉस होत असेल तर कोमामध्ये जाण्याची शक्यता असते. आणि असे बरेच केसेस पण आपण पाहिलेत. लिटरली माझी बॉडी अख्खी पिवळी पडत होती, माझ्या बॉडीमध्ये काहीच ब्लड नव्हतं. आणि ऑपरेशन झाल्यानंतर मी दुसऱ्या दिवशी होशमध्ये आलो. दुसऱ्या दिवशी ज्यामध्ये होशला आलो त्यावेळेस त्या लोकांनी माझे हातपाय वगैरे बांधले होते. तोंडामध्ये माझ्या ऑक्सिजनची नळी होती आतमध्ये. माझे डोळे नीट उघडत नव्हते.
मी बेड वाजवतोय, माझं कोण ऐकत नाही, मला पाणी पाहिजे पाणी पाहिजे. तिथं सिस्टर्स लोक वगैरे होते, ते म्हणले थांबा मला डॉक्टर आल्याशिवाय काय करता येणार नाही. डॉक्टर आले, मग तो ऑक्सिजनची नळी काढली, माझे हात तर तसेच बांधून ठेवले. मला विचारलं की तुला माहिती का तुझ्यासोबत काय झालं. मी म्हणलं मला माहिती आहे, माझा उजवा पाय गेला आहे. ते बघून डॉक्टर पण शॉक झाले की अरे एखादा माणूस जर त्याचा अवयव गमवतो तो शॉकमध्ये जातो, तो खचून जातो, पण तू एवढं कॉन्फिडेंटली बोलतो की तुझा पाय गेला, काय झालं नाही आहे. मग ते निघून गेले. नंतर माझे वडील आले. वडील पण चेहऱ्यावर त्यांच्या एक पॉझिटिव्हिटी दाखवत होते की तुला काही झालं नाही, आम्ही आहे, तू काही टेन्शन घेऊ नको. पण किती झालं तरी ते बाप आहेत माझे, त्यांना ते कुठंतरी वाटत होतं की यार आपल्या पोरासोबत असं झालं, असं नव्हतं व्हायला पाहिजे. ते दुःख मला त्यांच्या डोळ्यांमध्ये दिसत होतं. आणि कसं असतं तर सर तुम्हाला सांगतो की ही जी सिच्युएशन येते त्या प्रसंगी तुम्हाला वाटतं की आपले मित्र आपल्यासोबत असावे, की जे मित्र की तुम्ही लहानपणापासून सोबत आहे, सोबत तुम्ही स्टडी केला आहे, प्रत्येक गोष्टीत तुम्ही सोबत असता, म्हणजे पार एका ताटात तुम्ही जेवलेले असता. असे मित्र मला बघायलासुद्धा आले नाही. प्लस त्यांनी बाहेर पसरवलं की आता हे हा काही कामाचा नाही, ह्याचा पाय तुटला आहे, आता ह्याच्याकडे पैसे नाही आहे, आता आपल्या काही कामाचं नाही आहे. लिटरली मला असं वाटत होतं की चला मला धीर नाही दिला, पण त्या सिच्युएशनला त्यांनी माझ्या फॅमिलीला धीर द्यायला पाहिजे होता. पण त्या सिच्युएशनला एकच व्यक्ती समोर आली, ती म्हणजे वर्षा, माझी बायको. आमचं कॉलेजला असताना रिलेशनशिपमध्ये आम्ही होतो आणि आमचं असं एक प्लॅनिंग होतं की ज्यावेळेस आम्ही लास्ट इयर कंप्लीट करू, ग्रॅज्युएशन कंप्लीट करू, स्वतःची लॅब स्टार्ट करू आणि मग आम्ही आमच्या घरी सांगू. पण तसं काही झालंच नाही. ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरलाच असताना माझा ॲक्सिडेंट झाला आणि ते मग असं झालं की आमचं ते स्वप्न जे होतं ते पुढं स्टॉप झालं. पण ते सगळं ती सॅक्रिफाईस करून मला हॉस्पिटलला भेटायला आली. ती म्हणली तू काही काळजी करू नको, मी तुझ्यासोबत येईन, आयुष्यभर मी तुझ्यासोबतच राहणार आहे आणि माझा तुझ्यावर विश्वास आहे की तू पुन्हा तुझ्या पायावर उभारून काही ना काही तू चालू करणार आहे. मी तिला म्हणलं माझ्यासाठी तुझं लाईफ नको सॅक्रिफाईस करू, बघ माझा पाय गेलेला आहे, तुझं एवढं ब्राईट फ्युचर आहे, तू नको सॅक्रिफाईस करू. तिने मला एकच उत्तर दिलं की आपलं लग्न झालं असतं, लग्नानंतर तुझा ॲक्सिडेंट झाला असता, तू मला म्हणलं असता का सोडून जा. तिच्या ह्या प्रश्नाला माझ्याकडे काही उत्तर नव्हतं किंवा काही रिप्लाय पण नव्हता. मी तिला म्हणलं मी बरं होते मग आपण बघू. पण ती म्हणली बरं नाही, मी आता कंटिन्यू तुझ्यासोबतच राहणार आहे, मी आता घरी जाणार आहे. कारण आई पण कोविड पॉझिटिव्ह होऊन नुकतीच घरी आली होती, तिला घरी ऑक्सिजन चालू होता. मग ती आईचं करून परत मला हॉस्पिटलला भेटायला यायची, डबा वगैरे घेऊन यायची. आता माझ्या बायकोबद्दल सांगावं तेवढं कमी आहे, कारण एक अशी घटना आहे की मला असं वाटतं की साक्षात देवानेच तिला माझ्यासाठी पाठवली. कारण तुम्ही विचार करा, सध्याच्या करंट सिच्युएशनमध्ये अशी स्त्री मिळणं किंवा अशी मुलगी मिळणं खूप अवघड आहे. कारण सध्याचं रिलेशनशिप जे चालतं की बाबा तुम्ही बघू शकता की एवढं लाँग टर्म नाही चालत, किंवा अशी जर एखादी घटना झाली असती तर कुठल्या मुलीने एक्सेप्ट नसतं केलं. पण मला एक प्राऊड फील होतं की माझी चॉईस चुकली नाही आणि मी चांगल्या मुलीवर प्रेम केलं आणि तिने जे सहकार्य केलं तुम्हाला सांगतो, 3 महिने मी बेड रेस्टवर होतो. बेड रेस्टवर असताना सगळं माझं जे काय डायपर चेंज करणं असेल, जागेवर आंघोळ घालणं असेल, ते सगळं तिने निस्वार्थीपणे केलं. आणि आमच्या लग्नाचं सांगायचं झालं तर लग्न आम्ही घराच्या हॉलमध्येच झालं. कारण ज्यावेळेस मला एक 20-25 दिवसानंतर घरी डिस्चार्ज दिला त्यावेळेस ती पण माझ्यासोबत होती. तिने तिच्या घरी सांगितलं होतं की मी जॉबसाठी हॉस्टेलला राहते, असं खोटं सांगून तिने जॉब पण सॅक्रिफाईस करून माझ्याकडे आली. आणि त्या काळात मग ती माझ्या आईकडे पण बघायची, प्लस आमचे मला पाहुणे वगैरे भेटायला यायचे, त्यांचं करायची, माझं करायची. आणि काही पाहुण्याचे जर विचारायची ही कोण आहे, ही मुलगी कोण आहे, काय आहे, मग तिला वाटायचं की हे नाही का चांगलं वाटत नाही. मग ती म्हणली की तिने माझ्या आईवडिलांना सांगितलं की आता आम्हाला लग्न करायचं आहे, जास्त मोठं नाही, आम्ही कोर्ट मॅरेज करू किंवा घरातल्या घरात आमचं लग्न लावून द्या, पण मला लग्न करायचं आहे. कारण प्रत्येकजण येतात विचारतात, ते चांगलं वाटत नाही. त्यामुळे मी तिला म्हणलं तुझ्या घरी सांगतं. ती म्हणली आता घरी सांगायला नको, पहिलं आपण लग्न करू मग आपण घरी सांगू. मग सर्वप्रथम वडिलांनी जे आळंदीला ब्राह्मण वगैरे असतात त्यांच्याशी बोलले, वकील असतात त्यांच्याशी बोलले कोर्ट मॅरेज करायला. मग ते सगळं डॉक्युमेंटेशन घेऊन ते घरी आले. कारण माझी सिच्युएशन अशी होती की मी उठता येत नव्हतं. मी फर्स्ट टाईम लग्नाला फेऱ्या वॉकरने घेतल्या. म्हणजे पहिल्यांदा असं लग्न बघितलं असेल, फोटोज पण आहेत माझे, मी नक्की शेअर करेल. मी वॉकरवर 7 फेऱ्या घेतल्यात. वॉकरवर उभं राहून सगळ्या लग्नाच्या ज्या रसम्स असतात त्या पार पाडल्यात. म्हणजे घराच्या हॉलमध्येच माझं लग्न झालं आणि लोक पण नव्हते. लोक म्हणजे फक्त माझे फॅमिली मेंबर, माझे मामा, मावश्या, माझे मावस भाऊ आणि वडिलांचे 2-3 मित्र, म्हणजे असं 20-22 लोकांच्यामध्ये माझं लग्न झालं. आणि तारीख म्हणजे 27 मे 2021ला ॲक्सिडेंट झाला आणि एका महिन्यात 27 जून 2021ला माझं लग्न देखील झालं. आणि आज लग्न होऊन मला आता माझा 5 वर्ष होतील लग्नाला. आणि मला देवाच्या कृपेने 2 लक्ष्मी आहेत, 2 मुली आहेत माझ्या. त्यांच्या कृपेने माझं पॅथॉलॉजीचा बिझनेस पण चांगला चाललेला आहे आणि माझी क्रिकेट जर्नी पण भरपूर चांगली चालली. आणि माझ्या बायकोच्या येण्यामुळे माझ्या घराला खूप आधार मिळालेला आहे, मला देखील खूप आधार मिळालेला आहे. आणि माझी फॅमिली ही जगातली सगळ्यात सुंदर फॅमिली असं मी सांगू शकतो.
आणि ह्या सगळ्या कंडिशनला माझे भाऊ लोक होते, मावस भाऊ होते, माझे मामा होते, यांनी खूप सपोर्ट केला. आपण म्हणतो ना की बाबा मित्र वगैरे, कारण मला खूप अनुभव आहे की असं ऐन वेळेला कोण येत नाही, जे येते तुमची फॅमिली सपोर्टला येते. त्यानंतर मला वाटत होतं की माझं क्रिकेट आता सुटलं. एक खंत मनात होती की आता आपण परत क्रिकेट खेळू शकणार नाही. फ्रंट फूट, बॅक फूट, रनअप घेऊ शकत नाही, फिल्डिंग करू शकत नाही, डाईव्ह मारू शकत नाही, असं मला एक खंत वाटत होती. कारण मी लहानपणापासून क्रिकेटचा खूप प्रेमी, क्रिकेट वेडा आहे. आणि ते कुठेतरी मला गिल्ट फील होतं की यार आता संपलं, आता सगळं क्रिकेट माझं संपलं. पण माझ्या डोक्यात असं होतं की जवळ मी बेड रेस्टवर आहे, 3 महिने झालं की 3 महिन्याची मला डॉक्टरनी बेड रेस्ट सांगितली होती. त्या महिन्यात मी माझे फ्युचर प्लॅन स्टार्ट केले की बाबा लोकांना काहीतरी असं करून दाखवायचं की ते म्हणतात की हा अपंग झाला आहे किंवा डिसेबिलिटी आहे, तर मला लोकांना दाखवून द्यायचं होतं की अपंगत्व हे शरीरात नाही तर लोकांच्या विचारात असतं. आणि आज ते मी साध्य करून दाखवलं. आज महाराष्ट्र व्हीलचेअर क्रिकेट सुरू करण्यामागे एक खूप मोठा हेतू आणि खूप मोठं एक प्लॅनिंग होतं की सर्वप्रथम मी सुरुवात केली व्हिडिओज बघून की बाबा काय खेळता येईल, कसं करता येईल स्पोर्ट्समध्ये. तर व्हीलचेअर क्रिकेट इंडिया नावाची एक असोसिएशन फेडरेशन आहे जी दिव्यांग क्रिकेटला सपोर्ट करते आणि त्यांच्या मॅचेस करते, नॅशनल इंटरनॅशनल मॅचेस करते. तर त्यावेळेस मुंबईची टीम होती. मुंबईच्या टीमसोबत मी कॉन्टॅक्ट केला. त्यांनी मला प्रॅक्टिस मॅचेसला बोलवलं. प्रॅक्टिस मॅचेसमध्ये माझा चांगला परफॉर्मन्स बघून 1-2 मॅचेस मी मुंबईसोबत खेळलो. आणि त्यावेळेस व्हीलचेअर क्रिकेट इंडियाचे प्रेसिडेंट अभय प्रताप सिंग त्यांनी ते बघितलं आणि मुंबईचा जो कॅप्टन होता राहुल रामघोडे, तो पण मला म्हणला की आपल्याला स्टेट टीम बनवायची. कारण ही तर आपली डिस्ट्रिक्ट टीम आहे मुंबई, आपल्याला स्टेट टीम बनवायची महाराष्ट्राची, कारण प्रत्येक स्टेटच्या टीम आहेत, महाराष्ट्राचीच नाही आहे. आणि त्यांनी ती रिस्पॉन्सिबिलिटी माझ्यावर सोपवली आणि मी पण हो बोलून गेलो. पण बोलणं सोपं होतं हो, पण करणं अवघड आहे. कारण तुम्हाला सांगतो की हे सगळं करायला तुमच्या पाठीमागं सपोर्ट लागतो, कोणतरी तुमच्या पाठीमागं उभं लागतं, तुमचे कॉन्टॅक्ट्स तेवढे पाहिजे ऑल ओव्हर महाराष्ट्र. कारण नुसती पुण्याची टीम नव्हती बनवायची, तर महाराष्ट्राची बनवायची होती. प्लस ह्या ज्या व्हीलचेअर्स आहेत त्या स्पोर्ट्स व्हीलचेअर आहेत, एक व्हीलचेअर 40,000ला येते. अशा आपल्या कमीत कमी 12 व्हीलचेअर्स पाहिजे. प्लस हे बॅट, ग्लोव्ज, पॅडेस, इक्विपमेंट्स, ग्राउंड, हे सगळं करायचं होतं. पण ते मला मग हळूहळू वाटलं की आता आपल्यावर एवढा विश्वास दिला तर आपण करू. मग मी पुण्याला आल्यावर सगळ्यात पहिलं जे काही दिव्यांग ग्रुप होते त्यांना एक मेसेज केला की आपल्याला व्हीलचेअर क्रिकेटची टीम बनवायची. त्यांना सांगितलं नाही की स्टेट आहे किंवा काय, सगळ्यात पहिलं मला फक्त बघायचं होतं की क्रिकेट खेळायला किती लोक इंटरेस्टेड आहे. एक मेसेज बनवला. आजकाल सोशल मीडिया एवढं स्ट्रॉंग आहे, सगळ्यांना माहिती आहे की लगेच पसरून जातं. मी सोशल मीडियाला पोस्ट केल्या, व्हॉट्सअप ग्रुप्सला टाकलं. जवळजवळ मला 50 ते 60 दिव्यांग बांधवांचे मेसेज आणि कॉल आले ऑल ओव्हर महाराष्ट्रातून. मग मी एक दिवस ठरवला की कुठंतरी यांची आपण एक प्रॅक्टिस घेऊ. मग वानवडीत एक ग्राउंड बघितलं, तिथं एक दिवस ठरवून त्या लोकांना बोलवलं. तर ॲट अ टाईम तिथं जवळजवळ 35 ते 40 लोकं आली त्या लोकांमधली. आणि त्या 35-40 लोकांमधनं मी पहिले 16 जण निवडले टीमसाठी. ते 16 जण त्यांची निवड झाल्यानंतर मी सांगितलं की आपल्याला स्टेट टीम बनवायची आहे आणि आपल्याला आपल्या राज्यासाठी खेळायचं आहे. तर प्रॉपर व्हीलचेअर क्रिकेट इंडियाला मी लेटर दिलं. प्रॉपर चॅरिटी कमिशनला जाऊन आपली संस्था रजिस्टर केली. व्हीलचेअर क्रिकेट इंडियाचं ॲफिलिएशन घेतलं आणि पहिली टुर्नामेंट आपण छत्तीसगडला जाऊन खेळलो. बाय चान्स तिथं आपण जिंकलो नाही, पण तिथं एक अनुभव मिळाला, प्लेयर्सला अनुभव मिळाला. तिथनं पुढे ही जर्नी स्टार्ट झाली. त्यावेळेस आमच्याकडे व्हीलचेअर देखील नव्हत्या. व्हीलचेअर पण 2 व्हीलचेअर मुंबईकडनं घेतले होते. बाकी तिकडं अदर टीमने आम्हाला सपोर्ट केला. व्हीलचेअर क्रिकेट इंडियाची हीच खास बात आहे की ते सगळ्यांना मिळून पुढे घेऊन जातात आहे की बाबा तुमच्या टीमकडे व्हीलचेअर नाही आहे तर तुम्ही खेळायचं नाही, असं नाही. तुम्ही या, आम्ही आहे, आम्ही तुम्हाला सपोर्ट करू. तर हेच कुठंतरी वाटतं की आपली जी लोकं आहेत, आपली जी जनता आहे, की त्यांनी देखील थोडाफार पुढाकार घेऊन आम्हाला सपोर्ट करावा. आम्हाला फायनान्शियल सपोर्ट करण्यापेक्षा तुम्ही एखादा किडबॅग आम्हाला सपोर्ट करा किंवा आम्हाला ट्रॅव्हलिंग स्पॉन्सर लागतात. आम्हाला ऑल ओव्हर इंडिया फिरावं लागतं. आता आमची दिल्लीला IWPL आहे, म्हणजे इंडियन व्हीलचेअर क्रिकेट प्रीमियर लीग आहे. त्यासाठी आम्हाला ट्रॅव्हलिंग लागतं, आम्हाला किडबॅग्स लागतात, बॉल्स लागतात, तर ह्या गोष्टी लागतात. तर आम्हाला तुम्ही त्याचा सपोर्ट करा. कारण हे जे दिव्यांग बांधव आपल्याकडे येतात ते ऑल ओव्हर महाराष्ट्रातनं येतात. कोण जॉबलेस आहे, कोण छोटं मोठं झोमॅटोचे डिलिव्हरी करतं, कोण छोट्या मोठ्या दुकानात कामाला आहे. तर यांची एवढी सॅलरी पण नाही की ते अफोर्ड करू शकतात ह्या गोष्टी. तर आमचं असंच चालू आहे की बाबा कोणीतरी आम्हाला सपोर्ट करेल आणि व्हीलचेअर क्रिकेट आमचं हे पुढे घेऊन जाईल. आता तुम्ही बघितलं पण असेल की कसं व्हीलचेअरवर ते प्रॉपर लेझर बॉल क्रिकेट खेळतात पॅड ग्लोव्ज घालून. जसं व्हीलचेअरवर बसून डाईव्ह मारतात, व्हीलचेअरवर बसून 4-6 मारतात, बाउंड्रीज मारतात. तर हे नॅशनल लेवल, इंटरनॅशनल लेवलपर्यंत व्हीलचेअर क्रिकेट गेलेलं आहे. पण अजून लोकांमध्ये तेवढा अवेअरनेस नाही आहे. जसं तुम्ही बघू शकता की ब्लाइंड वुमननी ज्यावेळेस वर्ल्ड कप जिंकल्यानंतर लोकांनी अवेअरनेस आला आणि त्यांनी ते डोक्यावर घेतलं. बऱ्याच लोकांनी सोशल मीडियावर भरपूर पोस्ट टाकल्या, भरपूर व्हायरल झाल्या. पण आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी पण दखल घेतली. तर ते त्या लेवलला आता पोहोचलं आहे. तर प्रत्येक गेम जो आहे
की तो पोचत चाललेला आहे. तर प्रत्येकाला असं एक मी एक आव्हान करतो की तुम्ही नक्कीच आपल्या महाराष्ट्र टीमला सपोर्ट करा. महाराष्ट्र काय जेवढ्या पण तुमच्या स्टेटला कुठली पण स्टेटची टीम असेल, प्रत्येक स्टेटच्या आता व्हीलचेअर क्रिकेटच्या टीम आहेत आणि महाराष्ट्र टीमला आपले जे महाराष्ट्राचे बांधव आहेत, मित्र असतील, त्यांनी नक्की आपल्या महाराष्ट्र टीमला सपोर्ट करा आणि तुम्ही नक्की त्यांचे व्हिडिओज पण बघा की ते किती मेहनत करतात. तर ज्यावेळेस मी सर्वप्रथम व्हीलचेअर क्रिकेट इंडिया असोसिएशन असते हे बघितलं आणि दिव्यांगांचं पण क्रिकेट असतं, तेव्हा कुठेतरी होप आला की यार चला असं नाही तर असं मला क्रिकेट खेळायचंच आहे. कारण ती एक वेळ असतं, तुम्ही ते कसंही खेळा, उठून खेळा, बसून खेळा, व्हीलचेअरवर बसून खेळा, क्रिकेट एक क्रिकेट असतं. तुम्ही बघू शकता नॉर्मल गल्लीमध्ये पण कोणाला आपल्यासारखे मोठी मोठी लोक पण गल्लीत क्रिकेट खेळतात, पार्किंगमध्ये खेळतात, टेरेसवर खेळतात, जिथं जागा मिळेल तिथं खेळतात. का तर एक क्रिकेटचं वेळ असतं. त्यामुळं मला आवड होती क्रिकेटची, त्यामुळे व्हीलचेअरवर बसून ते व्हीलचेअरवर बसून मग मी महाराष्ट्र टीम मुंबई टीमसोबत पहिलं कनेक्ट झालो, त्यांच्याकडनं रूल्स रेग्युलेशन समजून घेतले, त्यांच्यासोबत खेळलो आणि कुठंतरी एक स्पार्क आला की यार यांनी माझ्यावर विश्वास दाखवला की महाराष्ट्राची टीम बनव आणि ती बनवायला मी मागं लागलो आणि प्लेयर्स गोळा केले. प्लेयर्स गोळ्यानंतर हळूहळू स्पॉन्सरशिप्स आणायला गेलो, कारण स्पॉन्सरशिप मागं पण खूप धावपळ करायला लागते. कारण एका स्पॉन्सरचं तुम्हाला 10 वेळा फॉलोअप घ्यायला लागतो, 4 वेळा त्यांच्या पुढे ऑफिसला जावं लागतं, भेट द्यावं लागते, काही लोकांचे नकार ऐकावे लागतात, काही लोक डिमोटिवेट करणारे पण असतात, पण आम्ही लक्ष देत नाही. आम्ही फक्त पॉझिटिव्हिटीकडे वळतो. माझे जेवढे काही सगळे प्लेयर्स आहेत सगळ्यांना एक डोक्यात मी ठेवलेलं आहे, जे नेगेटिव्ह गोष्ट किंवा तुम्हाला डिमोटिवेट करतात ना त्यांच्याकडे कधीच बघू नका, कारण ते त्यांच्याकडे त्यांच्या बॉडीमध्ये असतं. आपल्या बॉडीमध्ये काय आहे, पॉझिटिव्हिटी बिल्डअप करणं, कारण आपण एक स्पोर्ट्स पर्सन आहे आणि आपल्या स्टेटला रिप्रेझेंट करतो. तर ही गोष्ट तुमच्यात असू द्या, कोण काय बोलते याच्याकडे फोकस न करता गेमवर फोकस राहू द्या. बाकी स्पॉन्सरशिप आणायला मी आहे, भुजबळ सर आहेत आमचे. भुजबळ सरांबद्दल सांगाल तेवढं कमी आहे की त्यांनी आम्हाला हे विनामूल्य ग्राउंड अवेलेबल करून दिले, प्लस आम्हाला ते कोचिंग करतात आणि जे काही छोट्या मोठ्या गोष्टी लागतात, बॉल्स असतील, बॅट, ग्लोव्ज, या गोष्टीत नेहमी सहकार्य करतात. आणि एक खास बात म्हणजे ते मुलींचं देखील मोफत प्रशिक्षण करतात. त्यामुळे त्यांचा एक खूप मोठा आम्हाला सपोर्ट लागलेला आहे. व्हीलचेअर क्रिकेटकडं बघण्याचा दृष्टिकोन असा आहे की लोक म्हणतात की अजून हे डेव्हलप नाही आहे किंवा आम्हाला ह्यांच्यातनं काय फायदा. काही जण आहेत की जे निस्वार्थीपणे मदत करतात, पण काही जे स्पॉन्सर्स असतात की बाबा आम्हाला काय स्पॉन्सरशिप बेनिफिट्स आहेत तुम्हाला. जिथं आम्ही टुर्नामेंटला जातो तिथं जर्सीज वेअर करून जातो, बॅट्स असतात, बॅट्सवर तुमच्या ब्रँडचा लोगो असतो. परत आमच्या लाईव्ह मॅचेस पण स्ट्रीमिंग होतात, लाईव्ह मॅचेस दौरान तुमच्या ॲड्स पण आम्ही लावतो, तिथं बॅनर्स असतात, बॅनर्सला लावतो. परत जिथं मॅच आहे, आता समजा एक्झाम्पल दिल्लीला आहे, तर दिल्लीमध्ये पण तुमचा बिझनेस कसा ग्रो होईल ते आम्ही ट्राय करतो. म्हणजे तिथले जे मोठे मोठे बिझनेसमॅन्स असतील किंवा जे मॅच ऑफिसर्स असतील त्यांना आम्ही तुम्हाला कनेक्ट करून द्यायचा प्रयत्न करतो. तिथं तुमचं इन्व्हाइट करून ॲज अ टीम ओनर किंवा टीम स्पॉन्सर म्हणून तिथं तुम्हाला बोलून तिथं तुमचा सत्कार वगैरे करतो, जेणेकरून लोकांना तुमच्या बिझनेसबद्दल तुमच्याबद्दल माहिती मिळेल, तिथं तुमचा बिझनेस प्रमोट करू शकतो. आणि स्पॉन्सरशिप बेनिफिट्स जे तेव्हा अजून मिळतील ज्यावेळेस तुमचा सपोर्ट आम्हाला मिळेल. तेव्हा आम्ही त्या लेवलपर्यंत आम्ही त्या मॅचेस करू शकतो, आहे ना. तर त्यासाठी तुमचा खूप सपोर्ट महत्त्वाचा आहे. ज्यावेळेस तुमचा सपोर्ट चालू होईल तेव्हा त्यावेळेस व्हीलचेअर क्रिकेट पुढं जाईल. जर आत्ता सपोर्ट काय नसेल तर आम्ही तिथपर्यंत घेऊन जाऊ शकत नाही, कारण आमच्याकडे स्पिरिट्स आहे, आमच्याकडे गेम आहे, आमच्याकडे टॅलेंट आहे. फक्त नाही आहे तो म्हणजे सपोर्ट. आणि थँक्यू सो मच की तुम्ही आम्हाला बोलण्याची संधी दिली. कारण आमचा जो दिव्यांगांचा आवाज आहे, मी तर दिव्यांगात मुळीच हे मानत नाही, पण तो एक शब्द दिला आहे दिव्यांग म्हणजे दिव्य असा अंग. आणि मी खरंच सांगतो की दिव्यांगत्व हे शरीरात नसून ते माणसांच्या विचारात असते. एक किस्सा सांगतो तुम्हाला. ज्यावेळेस माझा ॲक्सिडेंट झाला होता ना, त्यावेळेस मला हॉस्पिटलला फॉलोअपला जायला लागायचं. आता आपण कसं ओळख करून देतो की ये मेरा बेटा आहे, ये मेरा भाई आहे, तसं आम्ही एका ठिकाणी सॅम्पल कलेक्ट करायला गेलो होतो. माझे वडील, आम्ही फॉलोअपला जाताना एका पेशंटकडे थांबलो. तर माझे वडील पेशंटच्या घरी गेले, होम विजिट केली, ब्लड सॅम्पल कलेक्ट करून आले आणि जस्ट पेशंटला ओळख करून देत होते. पेशंट एकदम स्टँडर्ड होते, नाही का, चांगल्या घरातले होते. लेडीज होती, ती आली, ती म्हणली देखो तो क्या हो गया इसको, अरे इसका तो टांग चला गया है, अभी तेरे बेटे की जवानी की मस्ती उतर गई होगी अभी. म्हणजे ते लिटरली माझ्या आईवडिलांना खूप गोष्ट लागली. म्हणजे लोक आयुष्यात आहे ना तुम्हाला डिमोटिवेट करणारी भरपूर मिळतात, फक्त त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. तुमचे फ्युचर गोल्स काय आहेत त्याच्यावर फोकस करा आणि ते आत्मसात करा. कारण लोकांचं काय, लोक तर बोलतच राहणार, कारण जर तुम्ही त्यांच्याकडे लक्ष दिलं तर तुम्ही कधीच पुढे जाऊ शकत नाही. आणि थँक्यू सो मच आम्हाला इथं बोलण्याची संधी दिली. महाराष्ट्र व्हीलचेअर क्रिकेट आणि टीमचा कॅप्टन असल्याने मी तुमचे सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद.